ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिचित्तपुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोक्तं वाक्यकारमन्यानस्मद्गुरुं सन्ततमानन्ति श्रुतिस्मृतिपुराणानामालयं पुराणं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा संस्थापन पाहत अमृतानुभवाचे हरिमंगल प्रकरण जीवन मुक्ती कथन म्हणून सुरू आहे। ज्ञानोबा साधकांना जीवनमुक्तीचा आपला स्वतःचा अनुभव सांगत आहे। वास्तविक जीवनमुक्तीचा अनुभव कुणालाही कधी सांगता आला नाही। जीवनमुक्तीचा अनुभव जर कोणी आपल्याला सांगू लागला तर तो आपल्याला कळणारही नाही, कारण ती अतिशय अनाकलनीय न समजण्यासाठी गोष्ट आहे। जी वस्तू, जी स्थिती, जी गोष्ट आपल्या परिचयाची नाही, अनुभवाची नाही, ती जर आपल्याला कोणी सांगू लागला तर आपल्याला आश्चर्य वाटत,
किंवा अशी गोष्ट आपण ऐकत असताना तिच्यावर आपला विश्वास सहसा बसत नाही, कारण आपला अनुभव येतो ते आपल्याला पटत नाही. पटत नाही म्हणून कोणी जीवनमुक्तीचा अनुभव कुणाला सांगत नाही. आपल्याला तो जीवनमुक्तीचा अनुभव एवढ्यासाठी सांगताय की आपण साधक आहोत, आणि विशेष म्हणजे या कुंडलिनी सिद्ध महायुगाचे साधक आहोत. अंतरंग साधन आहे. या अंतरंग साधनेने ही शक्ती आपल्याला सगळं काही प्राप्त करून देऊ शकते. तेव्हा अशा सगळ्या साधकांना हा अनुभव जर आपण सांगितला तेव्हा म्हणतात कदाचित 100 2-4 सापडतील हे चांगले साधक, त्यांना तर इच्छा होईल जीवनमुक्ती प्राप्त करण्याची. तेव्हा असे जरी साधक निर्माण झाले तर ज्ञानवांना धन्यता वाटेल. पण आपण जर त्याचं सगळं प्रवचन ऐकून घेतलं, सोडून दिलं बाबा त्यांना नमस्कार किंवा काय जवळचं जे सांगणं आहे ते व्यक्त धरणं किती तळमळीने सांगतात. ते धर्माची तळमळ इतकी आहे ते नाना प्रकारचे दृष्टांत विद्या अनुभव करताय. कालची हिसाबी होती त्या 30व्या वेळीमध्ये ज्ञानोबा करत होते की हा जो जीवनमुक्त महात्मा असतो तो आत्मस्वरूपात राहतो. आत्मस्वरूपात राहणाऱ्या जीवनमुक्त महात्म्याला आत्मस्वरूप प्राप्त झालेलं असतं. तो आपल्या आत्मानंदात रममाण झालेला असतो. त्याला त्या आत्मस्वरूपामधून बाहेर यावंच वाटत नाही ठरवून, कारण ती अत्यंत आनंदाची सुखाची अवस्था आहे. ज्यामुळे आपल्यासाठी त्या आनंदाला थोडासा विराम देतात आणि त्या आत्मस्थितीतून ते सामान्य स्थितीहून नंतर हा बोध करतात. आत्मस्थिती बोध करता येत नाही. स्थिती आहे की ज्या ठिकाणी काहीही करता येत नाही, त्यांना आपल्यासाठी तिची होती. म्हणून म्हटल्याने आता आपल्याला त्या जीवनमुक्ताचा व्यवहार कसा आहे ते सांगू शकत होते. कैवल्याची करावा करीत विषय सेवा, झाला भृत्य भज्य कानोवा भक्तीच्या घरी. या वेळीवर काळ आपण पुष्कळ पाहिलं. म्हणून आपल्याला सांगून अहो हा जो जीवनमुक्त महात्मा आहे ना, त्याचं जे विषय सेवन आहे, विषय सेवन म्हणजे काय, इंद्रियांचा विषयाशी जोडणं. डोळ्यांनी रूप पाहणं, कानांनी शब्द ऐकणं, जिभेनं चव घेणं, नाकाने वास घेणं, हाताने स्पर्श घेणं, हा आहे विषय भोग. म्हणतात हा जीवनमुक्त महात्मा आत्मस्वरूपात असताना त्याचा ध्येय असतो. ध्येय असल्यामुळे इंद्रिय आहे, आणि इंद्रिय असल्यामुळे इंद्रियांना भोग पाहिजे, त्याशिवाय ती राहू शकत नाही. खायला पाहिजे, ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे, करायला पाहिजे ना, ध्येय आहे तर. मग याचा हा जो व्यवहार होतो इंद्रियांचा आणि विषयांचा, तो कसा होतो. मी काल सांगितलं आपल्याला की तो
त्या इंद्रियांपासून आणि विषयांपासून असंग आहे, अलग आहे. मग त्याची इंद्रिय भोग घेतात, का घेतात, कशी घेतात? तर हा विचार ज्ञानवादी आपला सांगितलाय की तुम्ही प्रारब्धाच्या गतीने घेतात. त्याचं जे आयुष्य आता शिल्लक आहे ते आयुष्य प्रारब्धाच्या गतीने शिल्लक आहे. त्याला आता जगण्याची आणि मरण्याची काही इच्छा नाही. मरण आणि जगणं हे त्याच्या समान, त्याच्या दृष्टीनं समान आहे. म्हणून तो मरणाला भीत नाही, जगण्यालाही आनंदित होत नाही. आपल्याला जगण्याची इच्छा असते आणि मरणाची भीती असते, म्हणजे असा आपला व्यवहार आहे. त्यामुळे आपली इंद्रिय किंवा विषयांचा भोग घेतात, त्यावेळेला त्या इंद्रियांच्या मागे आपली जी इंद्रिय वृत्ती असते, चैतन्य वृत्ती असते, त्या चैतन्य वृत्तीच्या मागे आमचं मन, बुद्धी, भाव या गोष्टी असतात. आणि त्यामुळे त्या इंद्रियांचा भोग घेत असताना तो भोग आम्ही आमच्या हितासाठी, फायद्यासाठी, दुःखाने त्याचे करण्यासाठी काय नाना प्रकाराने तो घेतो. इंद्रियांचा विषयांशी संयोग जो होतो आमचा, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे हेतू असतात, प्रयोजन असतात. तेव्हा आमच्या इंद्रियांचा आणि विषयांचा भोग असा चालतो. ज्ञानोबा आपल्याला समजायले की हा जीवन परमात्मा आहे, अत्यंत राहणारा, याचा जो भोग आहे तो भोग म्हणजे निष्क्रियतेचा भोग आहे. तो स्वतःला निष्क्रिय समजतो. मी काही करत नाही, मी त्या इंद्रियांना सांगत नाही की तू त्या विषयाकडे जा, म्हणजे त्याचा कर्ता भाव संपूर्ण दिसला गेलेला आहे. असं जे कर्तव्य, कर्तृत्व, कर्ता भाव शून्य असं जे विषय सेवन आहे ते इतकं सुखदायक असतं. किती सुखदायक असतं. ज्ञानोबांनी काल उपमा दिली त्याला, कैवल्याही तरावा. कैवल्याही तरावा म्हणजे कैवल्य जे असतं ना, कैवल्य मुक्ती, मोक्ष. पण हा साधा मोक्ष नाहीये. केवलता, केवलता म्हणजे एकच एकरूप होणं आपल्याशी, ते कैवल्य खरे. तेव्हा या कैवल्याच्या किंवा मोक्षाच्या सुखापेक्षाही हे जे जीवनमुखात इंद्रियांचं, विषयांचं भोग घेण्याचं सुख आहे ते सुख श्रेष्ठ आहे. कैवल्याही सदा करीत विषय सेवा. विषयांची सेवा करते म्हणजे विषय आणि इंद्रियांची जी सेवा घडते त्याची, ती कैवल्याच्या मोक्षाच्या सुखापेक्षाही श्रेष्ठ आहे असं ज्ञान. मोक्ष सुख हे सगळ्यात श्रेष्ठ सुख आहे, कारण ते आत्मसुखासारखे आत्म्याचं सुख आहे, आणि ते सुद्धा कैवल्य मोक्ष. जर त्याच्या विषय सुखामध्ये सुद्धा एवढा आनंद आहे, एवढं सुख आहे, मग त्याची जी भक्ती चालते नाही, ज्या अवस्थेमध्ये जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहे ती भक्ती सुद्धा झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या म्हणतात की भक्तीच्या घरामध्ये भक्ती करत असताना भक्तीच्या स्वरूपामध्ये तो जेव्हा असतो त्यावेळेला भज्य आणि भृत्य हे एकरूप झालेले असते. भृत्य म्हणजे भक्त आणि भज्य म्हणजे भगवान. भृत्य म्हणजे भक्त आणि भज्य म्हणजे भगवान.
तेव्हा भक्त आणि भगवान हे दोन्ही त्या भक्तीमध्ये एकरूप झालेले असतात. त्याची जी भक्ती चालते ती भक्ती अशी अद्वैतात चालते, एकरूपात चालते. कारण तो आत्मस्वरूपात आहे आणि आत्मस्वरूपामध्ये त्याची भक्ती झालेली आहे आत्म्याची. तेव्हा आत्म्याची आत्मस्वरूपामधली भक्ती ही अशी एकरूप होऊन आत्म्याशी एकरूप होऊन चाललेली असते. तिथं तो त्यापासून अलग राहत नाही भक्ती करायला. आपली भक्ती कशी चालते? आपली भक्ती द्वैतात चालते. मंदिरामध्ये ती मूर्ती असते, देव असतात, त्या देवांची आम्ही भक्ती करतो, म्हणजे पूजा करतो, प्रार्थना करतो, आरती करतो, भजन म्हणतो, टाळा वाजवतो, काय काय करतो. आता ही जी भक्ती चाललेली आमची ती भक्ती त्या भगवंताचीच आहे, परंतु तो भगवान वेगळा समजतो आम्ही आणि मी वेगळा आहे भक्त. भक्त आणि भगवान या भक्तीमध्ये द्वैत आहे, दोन आहेत. अशी आमची जी भक्ती असते ती द्वैतातली भक्ती असते. सांगताय या महात्म्याची जिवंत महात्म्याची भक्ती ही अद्वैतातली भक्ती आहे, अभेद रूप आहे. तिथं भक्त आणि भगवान एकरूप झालेले असतात. हा भक्तीचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. अशी भक्ती आपल्याला जमली पाहिजे. एवढ्यासाठी जन्म आपल्याला हा करता येत. खरा भक्तीचं चांगलीच आहे, परंतु त्या भक्तीचं हे प्राथमिक स्वरूप जे आहे द्वैतातलं ते ओलांडून तुम्ही अद्वैतात करा. करा, भक्ती करा. असं जन्म आपल्याला या मध्ये सांगत होते. का या पुष्कळता चर्चा झाली आपली. जन्म आपल्याला सांगत होते का भक्ती करताना जन्म आपल्याला सांगताय भक्ती करताना त्या भक्तीचं जे स्वरूप आहे, भक्ती म्हणजे प्रेम भावना. भक्ती म्हणजे भगवंताला वाहून घेणं, समर्पित होणं, समर्पण. हा भक्तीचा भाव आहे. हे भगवंता मी तुझा आहे, तू माझा आहे असं म्हणण्यापेक्षा हे भगवंता मीच तू आहे आणि तूच मी आहे असं म्हणा. का म्हणा, हे भगवंता मी तुझी भक्ती करतो, तू तुझा भक्त आहे असं म्हणण्याच्या ऐवजी हे भगवंता मीच भगवान आहे आणि मीच भक्त आहे आणि अशा अवस्थेमध्ये मला तुझी भक्ती करता आली पाहिजे. भगवान आणि आपण आहोत भगवान, कारण तो आत्मा आहे ना, तो आत्मा भगवान आहे. म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर चुकीचं नाहीये. जेव्हा आम्ही द्वैतामध्ये भक्ती करतो त्यावेळेला आम्ही आमच्या आत्म्याला विसरून भक्ती करतो. बघा तू ही जी मूर्ती ठेवलेली ते जे आहे त्याची आम्ही भक्ती करू, त्याला ओवाळतो, त्याला त्यावेळेला आमचा आत्मा विसरलेला असतो. तुमच्या आत्म्याला विसरून तुम्ही भक्ती करून राहिले, त्या देवाला बरं वाटतं का ते? तो म्हणतो अरे मी तुझ्या हृदयात बसलेला आहे, त्याची आठवण करणं, त्याचं नाव घेणं, त्याच्याकडे पाहणं. जेव्हा आपल्या अंतकरणामध्ये जो आत्मराज आहे तो खरा भगवान आहे आणि त्या भगवंताशी खूप भक्ती करायला पाहिजे असं ज्ञानवंत म्हणले. ज्ञानवात आपल्याला
कैवल्याचा अर्थ समजून झाला, विदेह मुक्तीचा अर्थ झाला. ही जी जीवनमुक्ती आहे या जीवनमुक्तीमध्येच विदेह मुक्तीचा अर्थ करतो. जीवनमुक्तीची पुढची अवस्था विदेह मुक्ती आहे आणि विदेह मुक्तीमध्ये गेल्यानंतर मग जीवनमुक्तीचा सुद्धा आपल्याला विचार करता येते. जीवनमुक्तीचा सुद्धा हा असल्या प्रकारचा बोध सांगता येते. कारण विदेह मुक्तीमध्ये देहाचा भाव नष्ट तो देह दिसलेला असतो, देह भावना त्याची गेलेली असते. म्हणून विदेह मुक्ती ही फार उच्च अति उच्च अशी अवस्था आहे. ज्ञान आपल्याला सांगून राहिले किंवा जीवन मुक्तीमध्ये असतानाच विदेह मुक्तीचाही अनुभव तुम्हाला सांगता येईल. आता ज्ञान आपल्याला आपलं स्वरूप म्हणजे सामान्य साधकाचं स्वरूप आणि त्या जीवनमुक्ताच्या स्वरूपासंबंधी सांगून राहिले. जेव्हा सांगितला त्याचा जन्म सांगणारे आमचं शरीर आहे आणि आम्ही शरीरात आहोत. मला मी असं म्हणतो की मी शरीर आहे, मीच तो भगवान आहे. माझं शरीर म्हणजे शरीराच्या बुद्धीवर शरीराच्या तादात्म्यावर बघून तशी आम्ही उकळून राहत आहोत. हा देह आमचा आमचा कोणाचा कोणाचा हा देह. ज्या देहाला तुम्ही आम्ही माझा 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 हा देहचा माझा आहे. माझा असला तर मग तुमचे जे जगातले माझे माझे पदार्थ आहेत जगामध्ये, माझं घर, माझं खाद्य, माझा पैसा, काय जे असेल तुमच्या घरामधलं ते माझं 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 माझं, तसं हा देह तुमचा आहे. कुठून आणला तुम्ही? कसा मिळवला तो? काही विकत घेता येतो? म्हणजे देह माझा नाहीच आहे. आणि देह जर माझा नाहीये मग तो कोणाचा आहे? ज्याने निर्माण केला त्याचा. कोणी निर्माण केला हा देह? म्हणून काही आत्म्याने, आत्मचैतन्याने. शेवटी हा देह आपला नाहीये. कशाला तुम्ही माझा 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 त्याला शिकता? आणि देहभाव जर सुटला ना, देह तादात्म्य सुटला ना, तर आपल्याला ही जी भक्ती त्यांना समजायला ही भक्ती ताबडतोब आपल्याला प्राप्त करता येते. कारण मग देह जर सोडला तर देह ताळवा येतो आत्म्यामध्ये आहे त्याच्यामध्ये. या देहाला जर बाजूला केला पण तर मग तो आत्मसात होतो. मग आत्मस्वरूपामध्ये आपण असताना ही जी भक्ती होते ती आत्मस्वरूपाची भक्ती होईल असं ज्ञान होत. या देहामुळे काय झालं माहिती का? हा देह माझा मी असं म्हणून राहिला ना, याच्यामुळे तीन गोष्टी आमच्या झालेल्या आहेत. विचार करा तुम्ही जरा, आपण सगळे देहधारीच आहोत. देहधारी मनुष्य जेव्हा देहामध्ये असतो त्यावेळेला तो त्या देहाला चिटकलेला देह तादात्म्य त्याचं जेव्हा असतं त्यावेळेला त्याला तीन गोष्टींचा निवारा करावा लागतो. या तीन गोष्टी कोणत्या? तीन गोष्टी त्याला फेकाव्या लागतात.
पहिली गोष्ट अशी आहे की या शरीराने आम्ही संचित केलेलं आहे, संचय केलेला आहे. शरीर आहे म्हणून आम्ही कर्म करतो ना, आणि आमची ती कर्म मग त्रिगुणात्मक होतात. कधी सत्वगुणात कर्म चालतात, कधी रजोगुणात चालतात, कधी तमोगुणात कर्म चालतात. आणि या कर्मांनी आम्हाला संस्कार येतात चित्तामध्ये. असे चित्तामध्ये साचलेले मागच्या जन्माचे जे संस्कार त्यांना संचित म्हणतात. संचित संस्कार. संचित संस्कार कसे आहेत? एखाद्या गोडाऊन मध्ये आपण समजा एखादं गोडाऊन घेतलं तर त्या गोडाऊन मध्ये जसा माल भरलेला असतो, त्याच्यामध्ये नाना प्रकारचा माल असतो गोडाऊन मध्ये. तसं चित्त हे आमचं गोडाऊन आहे. या गोडाऊन मध्ये अनेक प्रकारचे कर्माचे, विचारांचे, भावनांचे, कृत्याचे, नाना प्रकारचे संस्कार संचय होतात. असं जे पूर्वजन्माचं जो गाठोड घेऊन आम्ही या जन्मात आलो, संचित घेऊन आलो, ते दूर करायचं. ते गाठोड आम्हाला साफ करायचे. हा संचित संस्काराचा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे त्या संचित संस्कारामध्ये काही संस्कार जन्म घेण्यापूर्वी बरं थोडशा अलग होतात. आणि ते एवढ्यासाठी अलग होतात की इतके संस्कार तुला आता या पुढच्या जन्मामध्ये भोगावे लागतील. त्या संस्कारांचं सुख किंवा दुःख तुला भोगावं लागेल. हा निर्णय आता त्या संचितातल्या संस्कारातला काही भाग आपल्या वाट्याला येतो आणि तेवढा वाटा आपण मग जन्मभर फिरत असतो. हे जे आम्हाला ते जे संस्कार असतात त्या संस्काराप्रमाणे सुख आणि दुःख होतात. पापाचे संस्कार असतील तर दुःख येईल, पुण्याचे संस्कार असतील तर सुख येईल. तेव्हा सुख आणि दुःखाचे आम्हाला धक्के संस्कारामध्ये का बसतात? आम्हाला हे कळते की हे दुःख आमच्या वाटेला का आलं, तर आमचा पूर्वजन्माचा हा संस्कार आम्हाला आता भोगायला आलेला आहे. याची तर कितीतरी उदाहरणे शास्त्रामध्ये वाचलं तर शास्त्रामध्ये याची अजूनची उदाहरणे. पूर्वजन्मीचा तू कोण होता, पूर्वजन्मीमध्ये तू काय केलं, त्यावेळेला तुला भोगायला आयुष्य नव्हतं म्हणून सुटला. पण आता जे हे आला ना त्या देहाबरोबर ते संस्कारही आले. मग आता ते संस्कार तुला आता या देहामध्ये भोगावे लागतील. म्हणून आपल्याला सुख आणि दुःख जे येतात ते आपल्या मागच्या कर्मांचं फळ आहे, म्हणजे संस्कारांचं फळ आहे. आपल्याला कोणी सुख देत नाही आणि कोणी दुःख देत नाही. बरं, सुखस्य दुःखस्य नको विधाता असं वचन शास्त्राचं. सुखस्य दुःखस्य नको विधाता स्वयं करोति अभिमान आहे. तू स्वतः करतो, तुला अभिमान झालेला आहे. करो ददाती कुबुद्धी ईशा. दुसरा मला दुःख देतोय, दुसऱ्यामुळे मला दुःख होते, ही कुबुद्धी आहे. कोणी देत नाही आपल्याला दुःख, तो निमित्त होतो दुःखाचं. आपले जे शत्रू असतात, आपले जे वाईट चिंतनारे असतात, ते आपल्याला दुःख नाही देऊ शकत. ते आपले जे संस्कार आहे ना, तो जे दुःख भोग आहे ना, त्या दुःख भोगाचे ते कारण निमित्त बनतात हे शत्रू.
आणि आपण काय समजतो, यांनीच दुःख मला दिलं, यांच्याच मुळे मला दुःख आलं, असा आपला धर्म होतो. वास्तविक ते दुःख देत नाही, ते दुःखाचं कारण बनतात. कारण आमचं पूर्व जन्माचं आहे म्हणून ते कारण बनलं, त्यांच्यामुळे ते आलं. तेव्हा त्याला प्रारब्ध म्हणतात. संचितातून जो गोळा बाहेर येतो बाजूला त्याला प्रारब्ध म्हणतात, नशीब म्हणतात, दैव म्हणतात त्याला. आणि या दैवाने आम्हाला ती संकट, ती दुःख, ते रोग नाना प्रकार भोगावे, सुख भोगावा, चांगले संकट. तेव्हा सुखदुःखाचे भोग प्रारब्धाच्या गतीने आलेले जे आहे बोलणं. त्यानंतर तिसरा आणखी एक संस्काराचं स्वरूप आहे, ते म्हणजे क्रियमान. क्रियमान म्हणजे काय, आता या देहामध्ये आम्ही जे आलो आहोत, आता या इंद्रियांनी आम्ही जी कर्म करतो, आता त्या कर्मांचे संस्कार म्हणून आहेच ते भांडवल, ते संचित आहे. संचितातला काही भाग भोगायला आलेला आहे, प्रारब्ध झाला तो. आणि आता नंतर मग आता जी कर्म करून राहिला तू, चांगली किंवा वाईट, त्या कर्माला क्रियमान कर्माचे संस्कार म्हणतात. क्रियमान म्हणजे आता तुम्ही या देहामध्ये असताना जी करतात ती. आता या क्रियमान कर्माचे संस्कार पुन्हा चित्तामध्ये जमा होत असतात त्या गोडामध्ये. त्याच्यानं संचित भरलंच आहे आणि हे नवीन नवीन संस्कार आणखी भरून राहिलो, म्हणजे ते गाठोड आणखी मोठं होत. आपली साधना काय करते आता, आपल्या साधनेने या 3 गाठोड्यांपैकी कोणतं गाठोड आपलं सुटतं. शक्तिपात साधना आम्ही जेव्हा करतो त्यावेळेला ह्या ज्या क्रिया होतात त्या क्रियांनी संस्कार बाहेर फेकले जातात. कोणते संस्कार फेकले जातात असा प्रश्न आहे. तर संचित संस्कार फेकले जातात. संचित म्हणजे मागच्या अनेक जन्मांचं गाठोड, त्यातले संस्कार फेकले जातात. क्रियमान फेकायला त्या शक्तीला वेळच नाही, ते मागचं गाठोड एवढं मोठं आहे की मग संचित या क्रियमानाला केव्हा हात लागायची. आणि प्रारब्ध तर काही नाही, ते भोगावंच लागतं. शक्ती प्रारब्धाला हात लावत नाही तुमच्या. प्रारब्ध तुम्हाला भोगावं लागतं. कोणी असो, देव असो, नंतर राखलेलं असो, नाही दानव, प्रत्येकाला त्याच्या पूर्वजन्माचं जे असेल त्याने केलेलं ते भोगावंच लागतं. म्हणून देवदानवांनाही प्रारब्ध आहे. प्रारब्धाचा हिशोब प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. पण शक्ती मात्र एवढं काम करते आपल्याला त्यावेळेला की प्रारब्धाचे भोग भोगत असताना शक्ती आपल्याला धैर्य देते, सहन शक्ती देते, धाडस देते, घाबरू नको मी तुला. अशा प्रकारचा शक्तीचा आश्रय आपल्याला असतो, गुरु शक्तीचा. आणि म्हणून गुरु शक्तीच्या त्या हिंमत देण्याने, त्या धैर्याने आम्ही खचत नाही, रडत नाही, दुःखी होत नाही. असलेलं दुःख सहजगत्या आम्ही झेलतो. आणि ज्याला अशी दुःख झेलता आली त्याची खरी चांगली साधना झाली असं म्हणतात. तेव्हा प्रारब्धाचे वक्त भोगावे लागणार. शक्ती थोडीशी मदत करते, नाही थोडी. मग क्रियमाने आपल्याला थांबावं लागेल. क्रियमान कर्म करत असताना हे कर्म वाढलं नाही, त्या कर्माचा कर्ता मी नाही आणि कर्माचं फळ तर माझं मुळीच नाही.
अशा तऱ्हेने कर्म केलं तर क्रियमानाचे संस्कार येत नाही. काय म्हणता, करता भाव थोडा कर्माचा, मी करता आहे, मी, माझ, मला, मी दुसरा. कर्म तर करावंच लागेल. जे जे कर्म आलं तेही प्रारब्धाने येतं, ते कर्म तर करावं लागेल. परंतु ते कर्म करत असताना तुमचा कर्म करण्याचा जो प्रकार आहे तो असा असला पाहिजे, ते निष्काम कर्म असलं पाहिजे. कर्माचा करता मी नाही, हे कर्म माझं नाही आणि त्या कर्माचं फळही माझं नाही. कर्म तुम्ही करतोय, फळ तर देतोच भगवान आपल्याला त्याचं, परंतु त्यावेळेला तरी असं म्हणा, अशा प्रकारे क्रियमानाला थांबवता येतं. म्हणजे क्रियमानाचे संस्कार येत नाहीत, कर्म होऊन जातं पण कर्माचा संस्कार येत नाही चित्तात. हा क्रियमानाला थांबवण्याचा प्रकारे. मग शक्ती फक्त संचित जे आहे ना मागच्या जन्माचं जमलेलं का थोडं मोठं, त्यातले संस्कार बाहेर निघते. आता कल्पना करा, हे जे संचित आहे आमचं जमवलेलं, हे किती जन्मांचं आहे माहितीये का आपल्याला? आम्हाला हे सुद्धा माहिती नाही की मागच्या जन्मामध्ये आम्ही कोण होतो, माहिती का? मग मागच्या जन्मामध्ये आम्ही कोण होतो, त्याच्या मागच्या जन्मात कोण होतो, त्याच्या मागच्या जन्मात कोण होतो, किती 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 जन्म झाले आमचे. अशा अनेक जन्मामध्ये फिरत 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 येत असताना आम्ही कर्म करत आलो ना प्रत्येक देहाने. आणि मग ते जे देहांनी केलेली कर्म आहे त्यांचे संस्कार भरलेले चित्त, आणि ते चित्त आम्ही आता या देहात घेऊन आलेलो. म्हणजे हा जो साठा आहे संचिताचा, तो हा मोठा पर्वतासारखा आहे. आणि साधना किती करतात? तासभर. अरे तासभर साधनेमध्ये तर तुमचा सुरुवातीचा पहिला 10-15 मिनिटं त्या क्रिया सुरू व्हायलाच लागतात. माझा असं द्या, मला बसू द्या, मी एकांतामध्ये बसतो, मला आता साधने करायचं निवड कर. या गडबडीमध्ये 5-10 मिनिटं निघून जातात. आणि मग ते ती साधना सुरू होते, थोडीफार क्रिया सुरू होतात, त्या होतात न होतात, तेव्हा मला काही काम येत होते खरं पण जातात. तेव्हा संसाराची कामं त्यावेळेला वेगळी आठवत आपल्याला. मग पुन्हा आपण सुरू इतकीशी साधना करून एवढं मोठं भांडवल जमवलेलं ते कसं काय नष्ट होईल? पर्वतासारखं जमवलेलं आणि थोडीशी साधना करून म्हणून आमच्या साधनेमधून संचिताला फारस आम्ही हाकलू शकत नाही. आणि संचितच गेलं नाही, संचित जर आमचं धरलेलंच राहिलं, कसली आली समाधी येईल, कसला आली त्याची ज्ञानाची अवस्था, मुक्ती, मोक्ष आणि ते कैवल्य, आणि मग ते जीवनमुक्ती, ती विधेय मुक्ती. अरे भाव कुठं राहिले? कधी पोचू आम्ही त्या ठिकाणी? कारण हा पर्वत ओलांडून जायला फार मोठा आहे. म्हणून साधकांनी एक गोष्ट अखंड साधना करावी असं आहे. वाटेल ते झालं तरी साधना चुकवायची नाही. एक वेळेला जीवन चुकलं तरी चालेल असं बोलतो. ते तर महत्वाचं आहे आमचं सगळ्यात. जीवन चुकवा, काय करायची साधना म्हणून साधना घेण्यापूर्वी तो साधक अशा दृष्टीचा पाहिजे, असा तत्वाचा पाहिजे, अशा भावाचा पाहिजे, असा समर्थनयुक्त साधना करणारा पाहिजे की तो म्हणेल मला दररोज जितकी साधना करायची ना तुम्ही तितकी करणारच, असा त्याचा आग्रह पाहिजे, असा त्याचा निश्चय पाहिजे. तर काहीतरी तो प्रगती करू शकतो.
नाही 5 मिनिटं 10 मिनिटं साधना करून जाऊन तिने चालले काम निघालं. मग काय करणार? काम महत्वाची आमची आणि त्या कामासाठी आम्ही साधनेला महत्व देतो. असं जर घेतली की सगळी साधना. अशा प्रकारे हे संचित आमचं संपत नाही, पण ती शक्ती संचित घालत येते. बस ज्ञानो आपल्याला सांगायले की संचित क्रियमान या 2 प्रकारच्या संस्कारांना शक्ती जर घालवते आहे. क्रियमान करताना ते कर्म कसं करायचं आणि संचित करताना ती साधना कशी करायची हा प्रकार ज्ञानो आपल्याला सांगतायत. आणि मग तुम्हाला हळूहळू समाधी लागेल आणि समाधीच्या पुढे मग या ज्ञानाची अवस्था प्राप्त होतील असं ज्ञानोबा सांगतायत आपल्याला. आमची साधना ही अज्ञानी अवस्थेत चाललेली साधना आहे. वाईट वाटतं आपल्याला. आधी साधना घेण्यापूर्वी अज्ञान होतं हे तर खरं. साधनेबद्दल काही माहिती होती का? साधनेचं अज्ञान होत. आता साधना घेतली, या साधनेनं ते अज्ञान घालवायचंय. अज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचं अज्ञानाला मोठं देत नाही या ग्रंथामध्ये. ते म्हणतात अज्ञान नावाची गोष्टच नाही, सगळं ज्ञान आहे. परंतु ज्यामुळे ज्ञान निर्माण होतं किंवा ज्यामुळे ज्ञान पसरतं ती साधनाच आहे. साधनेशिवाय ज्ञान येणार नाही. कारण ती जी साधना आहे ती इंद्रिय म्हणजे ती आत्मशक्तीची साधना आहे. आणि आत्मशक्तीची साधना आत्म्याप्रमाणेच ज्ञान देणारी, आत्म्याप्रमाणेच आपल्याकडे देणारी साधना असल्यामुळे आपल्याला ज्ञान देणारी साधना आहे. निदान या साधनेबद्दल तरी माहिती मिळवा. ही साधना आहे तरी काय? लोकांना साधना सुद्धा कळत नाही. त्यांना दिशा घेऊन त्यांना झालं मग आता काय नाही. आता काय केलं? घेतली दिशा. अरे नुसती दिशा घेणं म्हणजे काही नाही, काहीच प्राप्त नाही. ज्या दिशेने तुम्हाला साधना प्राप्त झालेली आहे ती साधना कशी वाढवायची, किती वाढवायची, किती उन्नत व्हायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि साधनेनं उन्नती होत नसेल तर ती साधनाही काही उपयोगाची नाही. तुम्ही म्हणाल आमची साधना उन्नत झाली की नाही, कशा उन्नतीची गमक दिलेली आपल्या ग्रंथामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये. साधनेने तुमचा विकास होतोय की नाही, उन्नती होते की नाही, तुमच्यामध्ये बदल होतोय की नाही याची काही गमक, याची काही प्रमाण दिलेली. पहिलं प्रमाण हे आहे की तुमचा साधनेवर विश्वास बसतो का. तो जर डळमळीत असेल समजून घ्या. त्यानंतर गुरुवर विश्वास आहे का. हा महत्वाच्या या गोष्टी. आधी ज्या गुरुकडून आपण साधना घेतली त्या गुरुवर विश्वास पाहिजे. त्यानंतर जी साधना घेतली त्या साधनेवर विश्वास पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण जी साधना करतो त्या साधनेनं आमच्यामध्ये काही बदल होतोय का. बदल म्हणजे शरीराचा नाही, लोकमोठाने बदल म्हणजे आपल्या आचरणामध्ये बदल होतो. मी किती खोटं बोलत होतो, आता खोटं बोलायला माझी जीभ कचरते. कितीतरी गोष्टी होत्या. साधनेने आपल्याला हे शिकवलं की आता खोटं बोलू नको. आणि तो साधक जर खोटच बोलणारा असेल
त्याचा पुढचा धंदा खोटं बोलण्याचा असेल समजा, आणि आता तो तसंच चाललंच. कसली साधना, काय उन्नती आहे तुझी? जग हे आपली परीक्षा केंद्र आहे. आपली परीक्षा, आपल्या साधनेची परीक्षा जगात होते. जग हे प्रयोगशाळा आहे. जशी प्रयोगशाळेमध्ये परीक्षा होते, निवड होते, परीक्षा होते, तसं आपल्या साधनेनं तयार झालेला साधक जगात गेला, व्यवहारात गेला की लगेच तो वेगळा पडतो. इतर माणसं आणि आपला साधक याच्यामध्ये फरक दिसतो. रंगामध्ये वेगळं फरक कशाने दिसतो? वागण्यात, बोलण्यात, विचारात. याचे विचार फारच वेगळे झाले. आता कसं विचार करायचा? अहो याच्या भावना कशा आहेत आता? अहो याच्या कामना बघायला कशा झाल्या? अहो याच्या इच्छा पाहणं कशा झाल्या? अहो आता हा कसा बोलायला लागला बघा ना आता. म्हणजे आपल्या आचरणामध्ये बदल होतो. आचरणातला बदल ही साधनेची उन्नती समजायची. कुठल्याही पद्धतीने आचरणात बदल होतो. तुरुंगात गेला तर त्याचा आचरण बदलतं का? समजा एखादा मनुष्य एखाद्या गुन्ह्यामध्ये पकडतात ते पोलीस, तुरुंगात नेतात. तुरुंगात का नेतात? त्याला शिक्षा, तुला आता सुधारणार नाही. पण तो सुधारतो का तिथं? उलट तो आणखी पक्का गुन्हेगार होतो. मला आता इतकी शिक्षेला थांबव, मी आता इतकं त्याची उलट काढतो, आता चळकावून म्हणजे तुरुंग किंवा हे जे आहे ते मनुष्याला सुधारण्याची स्थळ नव्हे. मनुष्याला, माणसाला सुधारण्याचं केंद्र म्हणजे हा गुरुचा आश्रम असतो. आजकाल शाळा सुद्धा, कॉलेजेस सुद्धा तशी स्थळ राहिली नाही, आहेत तिथे सुद्धा, परंतु तितकं सुधारणा तिथे होत नाही. म्हणून आश्रमामध्ये साधकांमध्ये फरक पडला पाहिजे. साधकांचा आश्रमामध्ये येऊन त्यांच्या विचारात, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या आचरणामध्ये फरक दिसला पाहिजे. तेव्हा जीवनमुक्ती अवस्था तर फार पुढे आहे. निदान जो आपला पूर्वीचा मार्ग होता, याच्यापूर्वी शक्तिका दीक्षा घेण्यापूर्वी जसं वागत होतो त्याच्यात बदल करा, त्याच्यात बदल दिसू द्या, त्याच्यात उन्नती होऊ द्या. ते शब्दात वापरून राहिले तुम्ही. पूर्वी जे वापरत होते शब्द काय वापरत होते मला नाही माहिती. काही लोक शिव्या म्हणजेच बोलणं म्हणतात, अलंकार म्हणतात. शिव्या म्हणजे अलंकारिक बोलणं. त्या अलंकारिक बोलणं तुमचं बंद करा. तेव्हा अज्ञानी स्थितीमध्ये साधक जो असतो त्या अज्ञानातून त्याला बाहेर येण्यासाठी ही शक्ती खूप काम करते. म्हणून तिच्यासाठी जास्त वेळ जाणार आहे. 1 तासामध्ये काय होतं? 1 तास आपण जेवायला लावून देतो. मग काय करे? जेव्हा साधनेला तेवढाच वेळ दिला का तुम्ही? विचाराच्या शक्तीला किती खोलावरून तो संस्कार उचलून काढावा लागतो. त्या गुरुवांमध्ये किती खाली ठेवून येते होतं ते संस्कार, ते तुला उचलून काढावं लागतं. एवढं कष्ट त्या शक्तीला. आपल्या पुस्तकात कुठल्या जन्माचा कुठला संस्कार शक्तीला काढायचा हे तुलाच माहिती असतं. आणि तो काढल्याशिवाय त्या साधकाची प्रगती होत नाही, त्याचा विकास होत नाही. म्हणून शक्तीला ते संस्कार आधी काढावे लागतात. तशाच प्रकारच्या क्रिया त्याला होतात सुरुवातीला.
म्हणून सांगतायत की बाबांनो, अज्ञानाचं आवरण, अज्ञान असलं तर ते आवरण शक्ती दूर करून टाकते आणि मग जीवनमुक्त अवस्था पुढे समाधीच्या नंतर यायला लागते. जीवनमुक्तीचा भक्तीचा प्रकार सांगत होते की तो भक्त आणि भगवंत एकरूप म्हणून त्यांची भक्ती चालते. हेच आपल्या अनेक ग्रंथांमधून सांगितलेले. शिवम भूत्वा शिवम यजे, देवम भूत्वा देवम यजे. आकरा शिवाची पूजा करायची का, मग शिव बना. शिव बनायचं नाहीये, शिव आहे तुमच्या, त्याला ओळखा. देवाची पूजा करायची का, मग देव बना. देव बना म्हणजे त्या देवाला ओळखा आणि मग पूजा करा. अशी जेव्हा साधना किंवा अशी जेव्हा पूजा किंवा अशी जेव्हा भक्ती होते, ही चांगली उत्तम भक्ती आहे असं ज्ञानोबा म्हणतात. आता ज्ञानोबा आपल्याला पुढची ओवी सांगतायत. आज 30वी ओवी संपली. ही ओवी कालपासून सुरू झालेली. आता या 30व्या ओवीमध्ये ज्ञानोबांनी मोठा आश्चर्यकारक असे त्याचे त्या जीवनमुक्ताचा व्यवहार सांगितलेला आहे. व आता इतकी सोपी ओवी आहे. आता ही वाचत असताना समजून जाईल तुम्हाला पण किती आश्चर्यकारक आहे बघा. ते म्हणतात याचा व्यवहार कसा बघा. घरा माझी पाये, घरा माझी पाये, चालता मार्गही तोची होय. घरा माझी पाये, चालता मार्गही तोची होय. ना बैसे तरी आहे पावनेची, ना बैसे तरी आहे पावनेची. तशी सोपी आहे. म्हणतात आता हा जो महात्मा आहे ना, जीवन मुक्तीमध्ये आत्म्यामध्ये बसलेला आहे, तो आत्मस्थितीमध्ये येतो. आत्मस्थितीमध्ये बसलेला महात्मा जिथं बसलेला आहे ना, ती आत्मस्थिती आहे. आत्मा कुठे आत्मा काय फक्त देहातच आहे का? आत्मा देहाच्या बाहेर येणं हे तर सगळं हे तर समजून आपल्याला जो आत्मा आपल्या देहात आहे तेच आत्मचैतन्य जगात देहाच्या बाहेरही आहे. मग आता हा आज्ञात बसलेला आहे म्हणजे आत्मस्थितीमध्ये आहे म्हणजे कशात आहे? मग फक्त देहातच आहे का बसलेला? म्हणजे तो आत्मचैतन्यात बसलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ते आत्मचैतन्य देहातही आहे आणि देहाबाहेरही आहे. म्हणजे त्या आत्मचैतन्य रूप असा झालेला आहे. याच चैतन्य त्या आत्म्याशी एकरूप झालेलं आहे. मग आता हा ज्या ठिकाणी बसेल ना त्याच ठिकाणी चालतोय, त्याच ठिकाणी त्याला सगळं प्राप्त होत. काल सांगितलं पण घरा माझी पाये, चालता मार्गही तोची होय. तो घरामध्ये जरी चालत असला तरी तोच घरातला चालण्याचा मार्ग झाला. चालणे त्याच्या घरामध्ये घरच त्याच मार्ग बनतं, घरच त्याच ठिकाण बनतं, घरच त्याच बसण्याचं केंद्र होतं, घरच त्याच झोपण्याचं होतं, जेवण्याचं होतं. सगळं व्यवहार तो एकाच ठिकाणी करू शकतो. आणि तो जिथं जाईल तिथं त्याचं घर आहे. घर म्हणजे आपण त्याला घर म्हणतो ते नाही. घर म्हणजे आत्मचैतन्य.
आणि घर म्हणजे काय समजतो, भिंतीचं बांधलेलं, दगडाचं भिंतीचं, ते घर नाही. याचं जे घर आहे ते घर म्हणजे आत्मचैतन्य, आत्मा, त्या आत्म्यात्व आहे, त्या चैतन्यात्व आहे. आणि तो चैतन्य, तो आत्मा सगळीकडे पसरलेला आहे, म्हणून त्याचं घर कसं झालं, सगळीकडे पसरलेलं आहे. अरे बापरे, केवढं घर मिळालं याला. मग त्या घरामध्ये तो जसा चालेल, जसा बसेल, काय ज्या क्रिया करेल तो, तशा त्या घरामध्ये होतात. जीवनमुक्तीची अवस्था अतर्क्य पद्धतीने त्या मुलांनी आपल्याला सांगितली. ते घरच त्याचा मार्ग बनत, मार्गच त्याचं घर बनून जात. जे जे तो काही करायला लागले ना, ते त्याला आपोआप प्राप्त होऊन जात, असं त्याचा अर्थ आहे. त्याच्या त्या स्थितीमध्ये आत्मचैतन्यामध्ये तो असल्यामुळं, आणि आत्मचैतन्य हे सर्वत्र सर्वव्याप्त असल्यामुळे त्याला जिथं ज्या ठिकाणी जायचं असेल तिथं पटकन जाऊन बसतो. त्याला जर वाटलं की हिमालयाच्या शिखरावर जाऊन बसायचं आपल्याला, त्याला वाटलं की मंगळावर जाऊन बसायचंय, मंगळावर जाऊन बसायचं. आणि चैतन्य सगळीकडे पसरलेलं आहे. म्हणून असे महात्मे हे कालबाह्य जीवन जगतात, कालातीत होतात, कालाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. होईल कसा, आत्म्यावर काही परिणाम काय कालाचा? आत्मा तर हा असा जगाचा आरंभापासून आहे ना, त्याच्या अगोदरपासून आहे. मग तो आत्मा तसाच हा आत्मस्वरूपात मध्ये असल्यामुळं याला कालाचा, स्थळाचा, दिशेचा कुठलाही परिणाम नाही, कुठलाही बंधन नाही. निर्गंध निर्मुक्त असं जीवन त्याचं. मजा आहे हो, निर्गंध निर्मुक्त असं जीवन. हे जीवनमुक्तीचं लक्षण आता ज्ञानोबा पुढच्या ओळी सांगताय. घरा माझी पाय चालता मागू तुझी होय ना, वैसे तरी आहे पाहुण्याची. बसला तरी तो तिथे जाऊन पोहोचतो, बसला तरी. आता आपण बघू का, आता समजा आपण इथे बसलो आणि आपल्याला घरी जायचंय, का तुम्ही घरी बसल्या कसं शक्य आहे? पण तो जातो, कारण तो आपल्यासारख्या शरीराने बसलेला नाही, तो चैतन्यात बसलेला आहे, आज्ञात बसलेला आहे. हा सुंदर आहे सत्संगाची वेळ संपलेली. सत्संगाला विश्रांती. हरिओम.